मनात वाईट विचार वारंवार येऊन स्वप्न पडतात. हे काय मानसिक लक्षण आहे, सोडून नाही द्यायचं. शरीरामध्ये दोष वाढले, कफ पित्त अतिरिक्त प्रमाणामध्ये वाढले की अनेक प्रकारची लक्षणं शारीरिक मानसिक शरीरामध्ये निर्माण होत असतात. आवश्यक त्या वेळेला त्या दोषांचा निचरा सुद्धा शरीरातनं होणं आवश्यक असतं. तो निचरा झाला नाही तरी पण यातली अनेक लक्षणं निर्माण होतात. प्रत्येक वेळेला झोप्याची गोळ्या खाऊन ते करायचं. शरीराची आवश्यक तिथे शारीरिक आणि मानसिक शुद्धी करून ते दूर करायला हवं आहे. एक साधा प्रश्न आहे, सोपा. खूप थकवा जाणवतो का? आता हा काय प्रश्न आहे? का गरजेचं आहे उच्चारण? माणसांना थकवा आणि आळस या दोन गोष्टींमधले फरक कळत नाही म्हणून बारकाव्याने सांगावं लागतं. म्हणजे काहीही शरीराला फार कष्ट नसलेली स्त्री किंवा पुरुष सुद्धा आमच्याकडे असे लक्षण घेऊन येतात, डॉक्टर हल्ली फार थकायला होतं. वय किती? म्हणाले 38. हे काय वय? थकायला होतं, काय करत नाही, जीवनात काम करत नाही, इच्छा होत नाही, असं होतं. त्या व्यक्तीला मला प्रश्न विचारावा लागतो, थकवा येतो का आळस येतो? हे डिफरन्शिएट करू शकतोस का? थकवा येतो, बरं किती वाजता उठतो सकाळी? नाही म्हणाले 8 साडेआठला उठतो. उठल्यावर काय करता? नाही म्हणाले काय दूध वगैरे पितो किंवा चहा चपाती खातो. आंघोळ कधी करतो? 11 वाजता. दुपारी जेवतो किती वाजता? नाही म्हणाले 12:30 1 2 वाजता ताली येतं समोर, मग ते जेवतो. मग काय करतो? नाही म्हणाले टी व्ही बघतो, मोबाईल आणि काय चालू असतं. झोपतो म्हणाले 1-1.5 तास झोपतो. संध्याकाळी काय करतो? काय फिरायला जातो थोडाफार, परत मोबाईल रील्स चालू असतात सगळे. वय वर्ष किती? 38. आणि हे स्त्री आणि पुरुष दोन्हीमध्ये आहे ना सध्या. आणि डॉक्टरकडे घेऊन लक्षण काय येतात? अहो डॉक्टर हल्ली थकायला होतो. अरे म्हटलं व्यायाम कधी करतोस तू? नो व्यायाम. शरीराचं बल वाढवण्यासाठीचे जे काही विविध उपाय आहेत ते जर समजा करून पहिल्यांदा स्ट्रेंथ निर्माण करून घेतली असेल तर बँकेत आधी बॅलन्स असेल तर खर्च करता येईल ना. ते खर्च करायला तुझ्याकडे काही नाहीच, तर तू खर्च काय करणार? थकवा येणार तर काय? एनर्जी आधी साठवावी लागेल, आधी कमवावी लागेल, आधी मिळवावी लागेल, तर खर्च करता येईल. तुझ्याकडे काही तो बॅलन्स नाहीच आहे, त्याच्यामुळे तुला